नमस्कार. माननीय उद्धव ठाकरे व माननीय राज ठाकरे यांच्याबरोबर आपण पहिल्या भागात मुंबईचा विकास, मुंबईतलं राजकारण, राज्याचे प्रश्न याच्यावर चर्चा केली. तरी प्रश्न संपत नाहीत आणि प्रश्नांचा डोंगर मुंबईसारख्या शहरात, राज्यात. विकासाबद्दल तुम्ही प्रश्नच नाही विचारले. मुंबईच्या विकासावर आपणच जास्त बोललेला आहात, कारण आपण मुंबईचे राज्यकर्ते राहिलात बराच काळ. उद्धवसाहेब किंवा राजसाहेब, मुंबई महानगरपालिका आली किंवा महाराष्ट्राच्या निवडणुका आल्या की आपण सातत्यानं आपल्याला एक भीती वाटते आणि आपण तो लोकांसमोर जातो आणि मुंबई आपल्यापासून तुटली जाईल किंवा मुंबईचा लचका तोडला जाईल, महाराष्ट्र तुटेल, विदर्भ वेगळा होईल, हे आपण सातत्यानं म्हणतो. आताही आपण त्या विषयावरती बोलतो. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा गर्जना केली की सूर्यचंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही. तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवता का? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे ना की या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या मुळात हातातच काही नाही आहे. इच्छा चांगली आहे, पण जे वरतून सांगितलं जाणार तेच त्यांना ऐकावं लागणार. वरतून सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर पर्यायच नसतो सही करण्यापलीकडे. सो वरच्यांच्या मनात काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे. इकडच्या लोकांच्या मनात काय आहे हा विषयच येत नाही ना. त्याच्यामुळे त्यांनी चंद्रसूर्याचे कितीही दाखले जरी दिले तरी वरती जे बसलेले जे दोघे जण आहेत त्यांच्या मनात काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळणं गरजेचं आहे आणि ते कळतंय. एक मुद्दा असा आहे, मुंबई महाराष्ट्रापासून कोणीच तोडू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मारली जाते, कोणी येतो आणि सांगतो की इथल्या भागाची भाषा ही गुजराती आहे, आमच्यावरती हिंदीची सक्ती करणार, म्हणजे आमचं संपूर्ण तुम्ही अस्मिता संस्कृती मारणार आणि नावाला मुंबई महाराष्ट्रात ठेवणार, या गोष्टीला काय अर्थ नाही आहे. बरं, हे यांना जसं आत्ता राज म्हणाले, हे बस म्हटलं का बस, उठ म्हटलं की उठ म्हणणारी मानणारी लोक आहेत, यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा?